चला मंडळी, मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आंब्याचं पन्ह. त्याला लागणारं साहित्य बघा. तर कैरीच्या पण्याला जे लागणारं साहित्य आहेत ते बघूया आपण. कैरी ही उखडली आहे मी 15 मिनिटं आणि त्यामध्ये गूळ टाकूया आपण. साखर पण टाकू शकता तुम्ही, असं काही नाही. आणि फोडणीसाठी थोडं लवंग, खोबरं किस, चारोळी, तूप, विलायचीची पूड आणि थोडं चिमूटभर मीठ आणि पाणी. आपण बनवायला सुरुवात करूया. प्रथम आपण जी कैरी आहे याला आपण याचा जो पल्प आहे तो काढून घेऊया. थोडं पाणी टाकूया याच्यात. आणि याला थोडं रवीनी घोटून घेऊ. आता आपण पातेलं ठेवूया, गॅस सुरू करू आणि यामध्ये थोडं तूप टाकूया. थोडं गॅस अगदी कमी ठेवा आणि थोडी 1-2 लवंग आणि हे जे कैरीचा पल्प आहे हा थोडं पाणी पण टाका. थोडं पाणी आणि हा गूळ याला विरघळू दे आणि चांगली उकळी येऊ दे. यामध्ये थोडं चिमूटभर मीठ, चारोळी, खोबरं किस आणि विलायचीची थोडी पूड आणि याला चांगलं उकळी येऊ दे. उकळी आली की गॅस बंद करून देऊ आणि अशा प्रकारे कैरीचं पन्ह तयार. तुम्ही पण करून बघा कैरीचं पन्ह. आमच्याकडे तर अशा प्रकारे केल्या जाते. आणि तुम्ही कोणत्या शहरातून कमेंट करत आहे ते पण मला कळवा. धन्यवाद.